तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आज आपण तीळ पापडी कशी करायची हे पाहणार आहोत। त्यासाठी 1 वाटी तीळ मी भाजून घेतलेत। वाटीचं किंवा कपाचं कुठलंही अंदाज तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर आपल्याला त्याच वाटीने 1 वाटी साखर घ्यायची आहे। साखर पॅनमध्ये घालून विरघळण्यासाठी ठेवायची आहे। या साखरेत कुठलंही पाणी किंवा काहीही घालायचं नाही, आपोआपच साखर मेल्ट होते। तोपर्यंत आपल्याला किचनचा प्लॅटफॉर्म स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। नंतर त्याला टिश्यू पेपरने पुसून तुपाने त्याला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे। आता ज्या लाटण्याने आपण ही पापडी लाटणार आहोत त्या लाटण्याला देखील तुपाची ग्रीसिंग करायची आहे। साखर अशी मेल्ट झाली की गॅस बंद करायचा आणि मग 1 वाटी तीळ आपल्याला जे भाजून घेतले होते ते आपण यामध्ये घालणार आहोत आणि हे मिश्रण अगदी छान एकमेकांमध्ये मिक्स होईपर्यंत ढवळणार आहोत। फक्त प्रोसेस फास्ट करावी लागते ही, कारण जसं जसं थंड होऊ लागतं हे मिश्रण तसं तसं घट्ट होतं हे। त्यानंतर आपल्याला प्लॅटफॉर्मवर हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यावर आपल्याला 1 चमचा तूप घालून ते तूप सगळीकडे पसरवायचं आहे, जेणेकरून आपल्याला मग लाटताना त्रास जाणार नाही आणि लाटण्याला हे मिश्रण चिटकणार नाही। हलक्या हाताने हे मिश्रण पसरवत जायचं आहे। जशी आपण पोळी लाटतो त्या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला लाटत राहायचं आहे। जितकं पातळ तुम्हाला लाटता येईल तितकं पातळ या मिश्रणाला आपल्याला लाटायचं आहे, कारण पातळ पापडी ही चवीला खूपच भन्नाट लागते। संक्रांतीला घरोघरी ही पापडी केली जाते। अतिशय कमी साहित्यामध्ये ही पापडी तयार होते आणि वेळही अतिशय कमी लागतो आणि खायला आणि चवीला देखील खूप भन्नाट लागते। त्यामुळे या संक्रांतीला एकदा तरी ही पापडी नक्की करून पहा।